भाई यांच्याकडे आपण माईक देत आहोत आणि त्यांच्या वतीने महिला माता भगिनींना शुभेच्छा सदिच्छा। खरं तर मला तुम्हाला सांगायला आवडेल अतिशय प्रतिभावंत वक्ते आहेत ते, म्हणजे तुम्ही त्याचे साक्षीदार होणार आहातच, पण सुंदर बोलतात ते। मला तुम्हाला पुन्हा एकदा या व्यासपीठावरती ऐकायला आवडेल सर। धन्यवाद। मकर संक्रांतीच्या निमित्तानं सोमजाई मातेच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेला माता भगिनींचा सन्मान अर्थात सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते सन्मान्य सुधाभाऊ घारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेठ भोपतराव, भगवान शेठ भोईर, माथेरानहून आलेले विवेक चौधरी, एकनाथ धुळे, सुरेश पाटील, आर के कोळंबे, अरुण बदे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना मनापासून या ठिकाणी मकर संक्रांतीच्या प्रथमतः शुभेच्छा देतो। बोलायचं काय हा मोठा प्रश्न पडतो, परंतु या ठिकाणी पैठणीचा काहीतरी खेळ चालू आहे। याच्यामध्ये भाग घेतलेल्या बऱ्याचशा महिला आहेत, त्याच्यातली एकच जिंकणार आहे। पराभूत होणार आहेत त्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न करू नये का, तर तो केला पाहिजे। प्रयत्नांती परमेश्वर, प्रत्येक गोष्टीचं अपयश हे यशाची चाहूल देऊन जात असतं। सुधा भाऊ, काळजी करायची नाही, ज्या उमेदीनं तुम्ही उभे राहत आहे हे आमच्यासाठी खूप आहे। दुर्दैवाने काही गोष्टी आपल्या वाट्याला आल्याही असतील, परंतु त्याच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित माता भगिनी असतील किंवा पुरुष मंडळी असतील, या सर्वांनी मनापासूनचं अंतःकरणपासूनचं प्रेम तुमच्यावर त्या कालखंडामध्येही केले, आजही करतायत। आणि मला तर वाटतो, माझा विश्वास सोमजाई चरणी आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सुधाकर भाऊ तुमच्यावरचं प्रेम हे असंच राहील, हे इथल्या वातावरणामधून दिसतं। मी खऱ्या अर्थाने स्वतःला भाग्यवंत समजतो की या ठिकाणी आताच संयोजकांनी सांगितलं की 20,000 महिला आहेत। 20,000 माता भगिनींचं दर्शन मकर संक्रांतीच्या दिवशी आम्हा सर्व मंडळांना घडवण्याचं काम सुधाकर भाऊ तुम्ही केलं आहे। या ठिकाणी आम्ही दुर्गेचं रूप बघतो, या ठिकाणी आम्ही आदिमाई शक्तीचं रूप बघतो। या आदिमाया शक्ती हे दुर्गेचं रूप भविष्य काळामध्ये तुमच्या वाट्याला आलेलं जे काय आहे त्याचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। आणि सोमजाई चरणी मी प्रार्थना करेन की काय चुकलं होतं सुधाभाऊंचं, कुठे सुधाभाऊ चुकले होते, कशाची कमतरता सुधाभाऊने आपल्याला केली होती, याचा विचार माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा करतो, मला झोप लागत नाही, बेचैन असतो, काम सुचत नाही, ही सगळ्यांचीच अवस्था तीच असेल, हे प्रत्येकाचा चेहरा वाचल्यावर कळतं। पण सुधाभाऊ, तुम्ही ज्या तडफेनं, ज्या ताकदीनं आणि ज्या शक्तीनं, ज्या विचारानं प्रेरित होऊन तुम्ही या ठिकाणी काम करताय, तुम्ही यापूर्वी केवळ विधानसभा लढायची म्हणून हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला नव्हता, त्याच्यावर हा शिक्कामोर्तब होतोय। हा महिलांचा सन्मान एक पत्करेला तुम्ही घेतलेला वसा आहे आणि तो वसा तुम्ही चालू ठेवलेला आहे। काय मंडळी निवडणुका आल्या की काही गोष्टी करत असतात, आम्ही बरेच जण, बरेच पुढारी, बरेच नेते बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, पण सुधाकर भाऊ तुमच्या सम तुम्हीच। मी असा नेता तरी माझ्या आयुष्यामध्ये बघायला मिळाला नाही। आम्ही सगळी मंडळी तुमच्यासोबत आहोत। मी या ठिकाणी माझ्या आयुष्याचं गणित या ठिकाणी आपल्या सर्व माता भगिनींना आणि पुरुष कार्यकर्त्यांना सांगतो। 23 तारखेचा निकाल लागल्यापासून मी एका जागेवर उभा आहे। मला कसं चालायचं तो रस्ता दिसत नाही, परंतु दूरवर कुठेतरी एक सावली मला दिसते, ती सुधाभाऊंची सावली आहे। आणि सुधाभाऊ ज्या पावलाने पाऊल टाकणार आहेत त्याच पावलाने तुम्ही आणि मी भविष्य काळामध्ये वाटचाल करणार आहोत। हा संकल्प आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी करूया। ठीक आहे, यश अपयश हे ठरलेल्या गोष्टी आहेत, दुर्दैवाने काही गोष्टी आपल्या वाट्याला आल्या आहेत आणि त्या आपण स्वीकारल्या आहेत आणि आपण कामाला लागलो आहे। मी बघतो तुम्हाला की तुमच्या चेहऱ्यावर जरासा तुसवरचा थोडा फरक कधी मला जाणवला नाही। पराभूत झाले त्या दिवशी संध्याकाळी आम्ही तुमच्यासोबत चर्चा करत होतो, त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर कुठलाही लवलेश, कुठला हे नव्हता, फक्त तुमचं बोलणं एवढंच होतं की आम्ही 5-25 हजारांनी निवडणूक हारलो असतो तर आम्हाला तो हार आम्ही पचवले असते, परंतु एकदम टोकावर येऊन दुर्दैवाने काही ठिकाणी आपला अपघात झाला।